गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। धीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। धीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोस्तु ज्ञानदेवाय अलंकापुरीवासिने। नमोस्तु ज्ञानदेवाय अलंकापुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छाया निवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छाया निवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं। विनायकं गुरुं
नमामि साखरेण विस्तृतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं सागरे वंशविख्यातम् ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मोक्षुणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं श्री ज्ञानदेव महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृते राघवे ख्याती केली मनुष्याकृते राघवे ख्याती केली तिला शिखरे सागरी तारली शिखरे सागरे तारलेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिलासे तुझे भवसिंधुसी बांधिलासे तुझे अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तुझितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगी दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपीच केली त्यागिते दिव्य लोकासी नेली त्यागिते दिव्य लोकासी नेली पुंडलिकावली श्री ज्ञानदेव महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय झाड कल्पतरू झाड कल्पतरू न करियाच की अव्ययरू न करियाच की अव्ययरू न करियाच की अव्ययरू न
याचकी अवेरू तुम्ही सर्वी सर्वोत्तम तुम्ही सर्वी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म ऐसे विचरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म हा परिसा तुमचे देणे आवैसा तुमचे देणे तो त्या जागे अभिमाने तो त्या जागे अभिमाने तो त्या जागे अभिमानी तो त्या जागे अभिमानी तुम्ही सर्वी सर्वोत्तम तुम्ही सर्वी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म गाराण्याने तुका ज्ञानी तुका गर्जे मारुनिया हाका गर्जे मारुनिया हाका गर्जे मारोनिया हका गर्जे मारोनिया हका तुम्ही सर्वे सर्वोत्तम तुम्ही सर्वी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाठ्यातील देवडेकरांच्या प्रतिप्रमाणे 300 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला पांडुरंगाला उद्देशून बोलतात, हे देवा, झाड कल्पतरू तर न करी याचिकी आली. कल्पतरूचं झाड कोणताही याचकाला याचक नाम मागणारा तर त्याचा अव्हेर करत नाही, परता सर म्हणत नाही. मग तुम्ही तसे तर कल्पतरूसारखे आहात. जेव्हा तुम्ही कल्पतरूची उपमा तुम्हाला मी द्यायलो तसे तुम्ही आहात कल्पतरूसारखे. आणि मग असे तुम्ही असताना तुमचा धर्म तुम्ही विसरायले. त्यांचा धर्म ज्याचा त्याचा धर्म माणसाने विसरून तुम्ही कसे आहात तर सर्वी सर्वोत्तम. असे दोन शब्द अत्यंत महत्वाचे. सर्वोत्तम म्हणजे सर्वापेक्षा श्रेष्ठ असा त्या शब्दाचा अर्थ होतो. बरं, सर्वापेक्षा श्रेष्ठ सर्वापेक्षा चांगले असे तुम्ही आहात. असे तर देव उत्तम आहे. पुरुषामध्ये उत्तम सर्वी सर्वोत्तम. हे सर्वोत्तम इथं पद घातलंय त्यालाच पुरुषोत्तम म्हणतात. सर्वापेक्षा उत्तम आहेत. मग सर्व कोण? जीव. सर्व कोण? जीव. मग सर्व जीव आहेत. सर्व जीवापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात असं म्हणायचं. आणि जीवाला पुरुष म्हणले. जीवाला वेदांत शास्त्रामध्ये पुरुष पुरुष अशा प्रकारची व्याख्या आली. हा, हो, असे पुरुष शब्दानं त्याला सूचित केलं जीवाला. स्त्री जरी असली तर पुरुषच आहे. बरं, शरीर स्त्रीचं असलं चैतन्याला पुरुषच म्हणतात. पुरुषही नाही ती. लक्षात आलं की नाही? स्त्रियाच्या सुद्धा किंवा कोणती जगामध्ये नर आणि मादी दोन जाती जगामध्ये, नर आणि मादी. नर असेल आणि मादी असेल तर जीव दशेला आलेला तो पुरुष असा शब्द आहे. बरं तिथं. हा, त्याला पुरुष म्हणतात. पुरुष पुरुष का म्हणतात जीव चैतन्याला? त्याचं वर्णन मला वाटतं 15व्या अध्यायामध्ये केलं की 15व्या अध्यायामध्ये. बरोबर आहे ना? की श्लोक 15वा आणि 16वा आहे. सर्वस्य चाहम हे 15वा श्लोक आहे. हृदयसन्निविष्ट मतस्मृतिज्ञा नमपोहनंच वेदेश्च सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृद्वे दविदेव चाहम. त्या श्लोकातून काय म्हणले? सर्वस्यचे अहम हृदय सन्निविष्ट म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये मी प्रवेश करून असतो. त्याच्यावरली ओवी ती पुढे आहे. मी सर्वांच्या हृदय दिशी अमुक आहे ऐशी बुद्धिस्फुरे जी आहनिशी ते वस्तू गाणी.
ही त्याच्यावरलीच उभी त्या श्लोकावर नाही काय हा सर्वस्यच्या हृदय सन्निविष्ट. बरं सर्वांच्या हृदयामध्ये विष्ट प्रविष्ट होऊन काय करतो बरं काय हृदय सन्निविष्ट मतस्मृती ज्ञान नमपोहन. त्यांना स्मृती विस्मृती ह्या दोन्हीही अवस्था मीच देतो. बरोबर आहे की नाही. झोपी घालताना झोप झाली की सगळे दिवसभर केलेले कुठाने काही असतील लपडे मपडे भांडणं तंटे काही राग द्वेषादी काही कुठाने असतील पण झोपीत विसरतं की नाही. माणूस विसरते बरं झोपीत. त्याचंच नाव आहे सुसुप्ती. सुसुप्ती गाढमूढ त्यालाच म्हणतात. स्वप्न नाही, स्वप्न वेगळं आहे आणि जागृती तर वेगळी आहे. स्वप्न रजाचं कार्य आहे, सुसुप्ती तमगुणाचं कार्य आहे आणि जागृती सत्वगुणाचं कार्य आहे. या तिन्ही अवस्था आहेत. बरं आपल्याला हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं ना. निव्वळ गाढमूढ झोप लागली तर तिथं काहीही विकार कोणताही नसतो का असतो. भांडणं तंटे काही शिव्या दिलेल्या काय काही 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 लक्षात राहत नाही, काही नाही. ही सगळी विस्मृती दिवसभर केलेली कोण देतो. परमात्मा जीवांना तेच देतो. बर पुन्हा जागा झाल्यावर आणखीन जशा तसं चित्रपट कालचं हाय हे कुठंच जात नाही. बरोबर आहे. काल कुठाने काय केले रात्री काय झालं अमुक काय झालं हे सगळं ध्यानात जशाच तसं. मग अशी जी स्मृती आहे ही स्मृती सुद्धा कोण देतो मीच देतो. म्हणून मतस्मृती ज्ञान नमपोहन. बर वेदेश्य सर्वे रहमेव वेद्यो. सर्व वेदाचा वेद्य विषय कोण आहे मी. बरं सर्व वेदाचा वेद्य विषय कोण आहे. सर्वस्य वेद्यो नाही काय नाही नाही सर्वस्यच्या अहम हृदयसन्निविष्टो मतस्मृतिज्ञा नमपोहनंच वेदेश्य सर्वे रहमेव वेद्यो. आणि वेदांत कृद्वे दविदेवचाहम. म्हणजे वेदांताचा जे काही सिद्धांत आहे तो सुद्धा मीच आहे अर्जुना असे त्या श्लोकातून सूचित करतात. आणि त्याच्या पुढच्या श्लोकात सांगतात अर्जुना जगामध्ये दोन पुरुष आहेत. तसे तीन आहेत पण आधी त्या श्लोकात दोन. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि आणि कुठस्थो क्षर उच्यते. असा तो श्लोक आहे पुढचा. द्वाविमो पुरुषो लोके म्हणजे जगामध्ये दोन पुरुष आहेत. दोन पुरुष द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च. क्षरश्चा अक्षर एव च. क्षर आणि अक्षर लक्षात आलं की नाही. क्षर पुरुष एक आणि अक्षर पुरुष हे जर अवघड आहे बरं काय हे तुम्हाला नाही. हो क्षरश्चा अक्षर एव च. क्षर सर्वाणि भूतानि. क्षर पुरुष कोणला म्हणतात अर्जुना. सर्वाणि भूतानि तो क्षर आहे. लक्षात आलं की नाही. मुंगी सुद्धा हा मुंगळा मुंगी डुक्कर कुत्र माणूस कोणी जेवढे जीव आहे सृष्टीमध्ये तेवढे पुरुष आहेत. मात्र क्षर पुरुष आहेत. ते पुरुषच आहेत पण कसे आहेत ते क्षर पुरुष आहेत. आणि ते एक दुसरा पुरुष आहे अक्षर. दुसरा कोणता आहे अक्षर. कुठस्थो क्षर उच्यते. त्याला कुठस्थ म्हणतात. अक्षराला काय म्हणतात कुठस्थो क्षर उच्यते. कुठस्थो अक्षर उच्यते. आता क्षर आणि अक्षर. क्षर म्हणजे गळणार. थोडक्यात सरळ अर्थ त्या शब्दाचा काय पाणी क्षरून गेलं. संस्कृत भाषेमध्ये पाणी गळालं. आपण मराठीत म्हणतो पाणी मडक्यातलं गळालं पण तसं नव्हे. संस्कृतात त्याला म्हणतात क्षरलं. क्षरलं म्हणजे गळालं. तसं हे गळतं क्षर. त्याचा ऱ्हास होतो नाश होतो म्हणून त्याला म्हणायचं तर काय काय क्षर. कोणला जीवाला म्हणायचे बरं काय क्षर. का तसा नाही म्हणले अर्जुना ते बी येतं त्या ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. तसा ते नाही पण क्षर देहाचं तादात्म्य घेतल्यामुळं ते क्षरायले. वास्तविक तसा तो हे मर्कज शरीर आहे प्रत्येक जीवाचं आणि प्रत्येक जीवाचं मर्क शरीर आणि त्याचं तादात्म्य बालाजी तुम्ही घ्यायले की नाही. कशाला घ्यायले
किती नाचायले त्या देहाच्या संबंधानं लेकरं म्हणजे हे धन कमिणं वाळे मानणं हे करणं ते कर किती कुठाने चालू आहेत हो किती कुठाने अविश्रांत माणूस घटायला अविश्रांत त्याला विश्रांतीच नाही त्या माणसाला त्याला कळणं आपण कशासाठी आलो आणि काय करायलो हे विसरून गेलं बिचारा अज्ञानानं आणि अज्ञानानं विसरलं ना अज्ञानाचा पडदा डोसक्यावर आल्यामुळं काही कळणार आणि क्षर देहाचं तादात्म्य घेतल्यामुळं मी क्षर आहे असं म्हणायले कळलं म्हणजे मी मर काय मी मरतो मी जन्मतो असे प्रकृतीचे धर्म आपल्या बोडक्यावर घ्यायले बरोबर आहे की नाही कोणतं चैतन्य क्षर चैतन्य म्हणजे जीव चैतन्य त्याला जीव म्हणले म्हणून ते म्हणजे काय बघा ना कुठंच तो क्षर उच्चते ते नाही काय द्वामेव पुरुषो लोके हा क्षरश्चा क्षरैवच क्षर सर्वाणी भूतानी ना क्षर सर्वाणी भूतानी क्षर हे पुरुष सर्वाणी भूतानी म्हणजे सर्व भूत मात्र जीव मात्र तेच कोणी एक क्षर पुरुष आहे लक्षात आलं आणि त्याचं अधिष्ठान कुठस्थ आहे त्या लिंग ध्येयाचं अधिष्ठान कोणतं आहे कुठस्थो आणि ते अक्षर आहे ते कसं आहे हा नाही ते अक्षर होत नाही हो ती माया विशिष्ट आहे हे बी क्षर होत नाही चैतन्य म्हणले अक्षर नाहीच आहे खरा विचार केला तर चैतन्य म्हणलं ना तर क्षर नाही मग त्या जीव चैतन्यानं मरक्या देहाचं तादात्म्य घेतल्यामुळं मी मरायलो म्हणजे लेकरं तुझे लेकर का देहाचे लेकर येतं देहाची देहापासून दुसरा देह झाला ना या मड्यापासून ते शरीर झालं फक्त कार्य कशामुळं चैतन्याच्या संबंधामुळे हे घडतं हे तर जड आहे पण जड ते चेतन विशिष्ट असल्यामुळं ते काहीतरी क्रिया करतं आणि क्रिया केल्यामुळं ते मग हे माझं लेकरू आहे माझी बायको आहे हे असा समूह वाढविला आणि नसलेलं ह्या मरक्या ह्याचं तादात्म्य घेऊन आणि क्षर झाला वास्तविक तो क्षर नाही म्हणजे त्याचा नाश होऊ शकत नाही अजिबात नाही म्हणून तर म्हणले काय मग म्हणितले सर्वेश्वरे आकार ये खोकरे कोंदले असत न खिरे कवने या आकारात एक खोकरे माझा कोंडून भरलेले आणि कोणी काळी न खिरे कधीच काही च्यूत होत नाही गळत नाही काय होत नाही त्याला रोग येत नाही कल्ला पण या चैतन्याला असं चैतन्य त्या 8व्या अध्यायामध्ये मग म्हणितले सर्वेश्वरे म्हणितले सर्वेश्वरे मग आकारे खोकरे कोंडले असत न खिरे कवने काळे आणि सांगू लागले महाराज सुंदर महाराज असं हे चैतन्य ना मधात बसतंय पण गळून जातंय का नाही तर 9 दरवाजे आहेत बघा कमडक्याला दरवाजे किती आहेत 9 द्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य न कृतो तुम न कर्माने लोकस्य सृजेची प्रभू किती दरवाजे आहेत माळ्याला हे 2 डोळे नाक तोंड कान 7 वरी आहेत आणि गुदन शिस्न किती झाले हे 9 दरवाजे येत मग या 9 दरवाज्यातून गळतंय का नाही गळून जात मधात बसतंय ते बरोबर आहे आणि शेवटी जाताना कोणत्या तरी एका दरवाजा वाटत जातात चैतन्य तुम्ही बघा ज्या दरवाजातून गेलं ते दरवाजा मोकळा राहते डोळ्यातून गेले की डोळे वाचलेले राहते तोंडातून गेले की तोंड वाचलेलं राहते चैतन्य कुठून तरी निघून जाते पण जात आहे रे त्याला हवा म्हणते काय म्हणू त्याला हवा कळत नाही गेलेलं कळत आहे मग कायला म्हणले ते अथ तत्र आगमत ब्रह्मा भवान्याच समम भवा महेंद्र प्रमुखा देवा मुनयस्व प्रजेश्वरा पितर सिद्ध गंधर्वा विद्याधर्म होरगा चारणायक्ष रक्षंशी किन्नराप्सरसो जुजहा दृष्टुकामा भगवतो निर्यानम परमोत्सुकः गायन्तश्च गृणन्तश्च शौर्य कर्मणि जन्मच ववर्षु पुष्पवर्षाणि विमाना वलिभिर्नभः कुर्वन्तः संकुलं राजन् भक्त्या परमया युतः भगवान पितामह वीक्ष्य विभूतिरात्मनो विभू संयोजात्मनि चात्मानं संयोजात्मनि चात्मानं पद्मनेत्रेण्य मीलयत् लोकाभिरामं स्वतनुं धारणा ध्यान मंगलम योग धारणा ज्ञेया दग्ध्वा धामा विशत स्वकम दग्ध्वा धामा विशत स्वकम दिविदुंदु भय नेदो
हा हा दिविदुंदु भयो नेदु हा तेतस्सुमनस्सश्चखात् हा सत्यम धर्मो धृतिरभूमे हा कीर्तिश्रीश्चानतम ययौ हा देवादयो ब्रह्म मुख्यात् न विशंतम सोदामणि हा अविज्ञातगतिं कृष्णं हा दद्रशुचाति विस्मिताः हा सौदामण्या यथा आकाशे हा यांत्या इत्वा भ्रमंडलम हा गतिर्न लक्ष्यते मृत्तय हा हे पाहिजे म्हणा बरं आता गतिर्न लक्ष्यते मृत्य तथा कृष्णस्य दैवतय तथा कृष्णस्य दैवते हे मरणारच्या माणसाची गती लक्षात येते का कोणाला तिथं वर्णन केले ज्या वेळेला माणूस मरतोय त्याच्याजवळ हजारो 100 माणसं बसलेली आहेत सगळ्या देखत ते मळ त्याचं चैतन्य निघून जात बघत बघत बोलत बोलत आणि असे माणसं बसलेले आणि त्याला झडती व्हायलेली ते पाय खोडायले हात खोडायले बरोबर आहे ना घरडा लागला म्हणते मग ते बघत बघतच जाते पण त्या मरणाऱ्याचं लक्षात आलं का कोणाच्या गेलेलं नाही कवाशी गेलं आणि पुन्हा गेल्यावर मग गेले म्हणते की नाही माणसं गेले कवा तपासल्या होते खाली वली व्हायना गेल्यावर बरोबर आहे ना गेले मग असं म्हणजे गतिर्न लक्ष्यते मृत्येर तथा कृष्णस्य दैवते म्हणजे जशी मृत्यू झालेल्या माणसाची गती कोणाच्या लक्षात येत नाही त्याप्रमाणे भगवान कृष्ण परमात्मा निधामाला गेले 33 कोटी देवाला मेळ लागू दिला नाही इंद्राला कळालं नाही चंद्राला नाही ब्रह्मदेवाला नाही महादेवालाही कळलं नाही कृष्ण कसा गेला तो कोणाच्या लक्षात आला नाही असं चैतन्य कोणतं हा नाही 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 जीवी चैतन्य कळतं का कोणाला गेलेलं नाही महाराज मग ते खरा तर अक्षर आहे पण त्याला अक्षर का म्हणाले या अक्षर मळ्याचं तादात्म्य घेतलं बरं का बालाजी कशाचं तादात्म्य घेतलंय मी कोटाचा बोचरे बालू अशा अहंकारानं तुम्ही किती नटायले नाचायले बरोबर आहे ना हो मग सांगा आता हे खरं आहे का तुमचं हा नाही ते म्हणलं कवा सोडायचं तादात्म्य या मळ्याचं तादात्म्य सुटणं महत्वाचं आहे हो या मळ्याचं तादात्म्य सुटलं की सगळं सुटलं घरची बायको सोडण्यात मतलब नाही ही बायको सोडल्यावर महत्व आहे मग घरची बायको सोडली आणि ही नाही सोडली मग फायदा नाही लक्षात आलं का खरी बायको कोणती आहे हा मग ज्ञानोबा राय म्हणले ना काय माऊली एका भंगात म्हणले की बाबा तू घरची बायको सोडून गेली वासनी ऐशी जाड ठेवलीस घरची बायको दिली सोडून तिला सोडलं पण वासनी ऐशी द्वाड बायको संगत ठेवलीस ना मग काय उपयोग आहे तुझा उपयोग काय असं माऊलीने एका भंगात वासना बायको हा वासना तर खराब आहे ना मग आपण ही प्रकृती नावाची बायको ही कोणती ही प्रकृती आणि ही प्रकृती ती अष्टधा आहे किती भिन्ना प्रकृती अष्टधा अशी प्रकृती तिथं तादात्म्य आणि अक्षर पुरुषाने घेतलं कोणी खरा अक्षरच आहे ते कुठंच तो अक्षर उच्चते कुठंच ताचच आहे ते प्रतिबिंब मग त्यानं तादात्म्य घेतलं म्हणून ते क्षर झाला कोणता जीव तरच सर्व आणि भूतानी ना सर्व भूत मात्र क्षर आहे आता ते क्षर झाला आणि या चैतन्य लिंगदेहाचं अधिष्ठान असणारं जे चैतन्य ना बरं काय कुठंसत ते माया विशिष्ट आहे आणि माया विशिष्ट चैतन्याला म्हणतात अक्षर पुरुष आता हे 2 पुरुष झाले हा आणि तिसरा आहे पुन्हा पुरुष म्हणले उत्तम पुरुषस्तोन्य परमात्मे मी तुझा होता एव लोकत्रयमा विश्व बिभरते वे ईश्वरा यस्मात् अक्षरमती तो ह मक्षराद पिच्छोत्तम आतोस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तम त्याचं नाव आहे पुरुषोत्तम उत्तम पुरुषस्त्वन्य कोणता पुरुष तिसरा उत्तम पहिला क्षर पुरुष क्षर कोणता मरका मरक्याचं तादात्म्य घेतलेला मरका तो क्षर त्याचा अधिष्ठान असणार कुठं माया विशिष्ट ते अक्षर लक्षात आलं ते अक्षर आहे आणि हे उत्तम उत्तम पुरुषस्त्वन्य ते परमात्मे मी तुझा होता त्याला परमात्मा म्हणतात बरं काय एव लोकत्रयमा विश्व
म्हणून त्याला लोक काय म्हणतात, बिभरते ईश्वर हा, त्याला ते ईश्वर लोक म्हणायला लागले. हो, यस्मात अक्षरमती तोह अक्षरादपि चोत्तम हा, अक्षरापेक्षा उत्तम आहे तो. बरं, अक्षराहून वेगळा आहे ते. हो, अतोस्मी वेदे लोकेच प्रचित पुरुष, म्हणून मला पुरुषोत्तम लोक म्हणतात, असा कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगायला. ते पुरुषोत्तम आहे. हो, आणि ते सर्वात श्रेष्ठ पुरुष आहे. बरं, त्याच्या इतका श्रेष्ठ कोणीही नाही. आणि असा पांडुरंग आहे, म्हणून भगवद्गीतेचं इथं वचन दिलंय तुकाराम महाराजांनी त्या देवाला, तुम्ही सर्वी सर्वोत्तम नाम पुरुषोत्तम आहे. तुम्ही कसे आहात? पुरुषोत्तम आहात. आणि पुन्हा सर्वी हे जे पद घातलंय तर सर्वस्य चाहम, ते स्वतःच म्हणायला आहे. सर्वी म्हणजे सर्व भूतामध्ये व्यापक तुम्ही आहात. सर्व या शब्दाचा अर्थ की देशता, कालता आणि वस्तुता अपरिच्छिन्न. पदच्छेद त्याचा परिच्छेद होत नाही. वस्तुता परिच्छेद नाही, कालता परिच्छेद नाही, आणि देशता परिच्छेद नाही. असं अनवच्छिन्न शुद्ध परमात्मरूप सर्व ठिकाणी व्यापक आहे. बरोबर आहे ना? आणि असं व्यापक असल्यामुळं सर्वी म्हणजे सर्व ठिकाणी व्यापक तुम्ही सर्वोत्तम आहात. म्हणून कुठेही काही करा तुम्ही, पण परमात्मा नाही असं ठिकाणच नाही. परी प्राण्यांचे दैव कैसे जे न देखती माते, परी मी अर्जुना नसे ऐसा कौन ठावा असे. परी प्राण्याचे दैव कैसे ते न देखती माते. हा, प्राण्यांचे दैव कैसे जे न देखती माते. होय भरत, देव नाही असं ठिकाण आहे का? आव प्रमाण आहे ते आहे. सांग बरं प्रमाण आहे. काय म्हणते बरं महाराज? खरंच परमात्मा सर्वव्यापी आहे, आणि सर्वव्यापी परमात्मा आहे असं तुकाराम महाराज त्याला सांगायला, त्या भगवंताला तू पुरुषोत्तम आहेस देवा. क्षर नाहीस, क्षरा अक्षराहून वेगळा असा तू आहेस, त्याला विशेषण द्यायला. आणि आहे ती परमात्मा पांडुरंग तसाच प्रकारचा आहे. तुम्ही सर्वोत्तम आहेत. आणि मग असा तुमचा असताना स्वभाव म्हणून तुम्ही विसरता. तुम्ही सर्वोत्तम ऐसे बरं काय विसरता धर्म, हे तुमचा सहज स्थिती आहे, सहज स्वभाव आहे. आणि हे का विसरता? आणि माझ्यासारख्या याचकाचा अवेर का करता तुम्ही? मग काय मागायची किंवा या अवंगात काय मेळ लागला नाही बा मला. मला काय कळलं नाही आता इथं काय मागायचे त्या महाराजाला, आपल्याला काय हे अभंगात नाही कळलं, त्याने कळूच दिलं नाही. मागणीच नाही काय तर काय. हा, उगा म्हणायचं मला मागणीच नाही, पण मागायचे. मागणी नाही एवढ्यात नाही केली मागणी, पण याच्या पाठीमाग काहीतरी भूमिका का गरजे. कसं आहे ते बघा ना, इथं गारहाण्याने तुका आहे ना, आणि गरजे मारून या हाका मारायला मोठमोठ्यानं तुका गरजायला आहे, गारानं सांगायला देवाला. मग काहीतरी तुकाराम महाराजांच्या माग आहे काहीतरी भानगड. बरं, काहीतरी हेतू असल्याशिवाय ते का उघड. पण या मगात हेतू नाही कळाला, मला नाही कळाला. तुम्हाला कळायला मी वाचून दाखवतो. महाराज तुकाराम महाराजाचा हेतू, देवाचा हेतू हे कळायला लय अधिकार आमचे दादा महाराजांना कळत होता असे शास्त्री महाराज म्हणतात. खरंच महाराज कृष्ण परमात्म्याचा हेतू काय आहे ते अर्जुन ओळखत होते. आईशे देवाचे मनोगत, आईशे देवाचे आणि हे माऊली ओळखत होते. माऊली कोणती? आळंदी. कृष्ण परमात्म्याच्या मनातला भाव माऊलीनं काढावा. ज्ञानेश्वरी त्यानं विसरलेला पॉईंट यानं काढावा. यांनी कोणी? ज्ञानोबरायांनी. देवाच्या मनातलं झटकून माऊली ओळखीत होते. तर इथे नाही काय ते म्हणले ना ते की विरक्ती वाचून कही ज्ञानाशी तगणीची नाही, अशी विचारून ठाई ठेवलेली. म्हणजे हे मनोगत ही वस्तुस्थिती अशी आहे की ज्ञान विरक्तीशिवाय टिकत नाही. म्हणून याला अगोदर काय सांगावी? विरक्ती सांगावी. असं देवाच्या मनातला भाव आहे असं माऊलीचं म्हणणं आलं. असं माऊलीचं ठेविले देवी, ऐके विचारून ठाई ठेविले देवी. म्हणजे देवानं असा विचार केला, पण त्याच्या मनातला विचार कोणाला कळला? ऐशे देवाचे मनोगत.
वा कुठं 5,000 वर्षापूर्वी भगवद्गीता सांगितली आणि इथं कवा केली आता 700 वर्षापूर्वी. 5,200-300 वर्ष झाली भगवद्गीता सांगून आणि माऊली 700 वर्षाची म्हणजे 4,500 वर्षानंतर त्याच्यावरती टीका केली माऊलीनं. 4,500 वर्षानंतर तरीही आयशी देवाचे मनोगत ठिकठिकाणी त्याने ओळखले. म्हणजे माऊली सर्वज्ञ होते नव्हे. माऊली म्हणजेच कृष्ण परमात्मा आहे. ज्याने भगवद्गीता सांगितली त्यानंच ज्ञानेश्वरी केली असं म्हणलं तर काही वावगं नाही. आणि असे माऊली आणि 100% ते आहेत ना महाविष्णूचा अवतार सखा माझा हा मग असे तर त्यांना आणि त्यांचं माऊलीचं मनोगत आमचे दादा महाराजांना कळत होतं म्हण. अशी शास्त्री महाराज म्हणत होते की आमच्या दादाला माऊलीचं मनोगत कळत होतं. माऊलीच्या मनातला काय भाव आहे ज्ञानेश्वरी सांगत सांगत ते सांगत होते. तसे दोंडा महाराज ज्ञानेश्वरी सांगायला चांगले होते. दोंडा महाराज देगलूरकर ज्ञानेश्वरी सांगायला 1 नंबर होते, चांगले होते. ज्ञानेश्वरी भक्तच होते. ज्ञानेश्वरी फसकरा सांगावी कोणी दोंडाबान होते ना. गुरुजी म्हणजे मोठे अधिकारी आणि त्यांचं ते अधिकार काही ते आलं आणि नैष्ठिक ब्रह्मचारी बुवा कलंक लागून घेतला नाही कोणी. पण भलतेच महाज्ञानी कोणते रंगनाथ गुरुजी. आणि रंगनाथ गुरुजीचं आचरण वागणं भक्ती तशीच, वैराग्य तसंच, ज्ञान तसंच. कोणाकडं गुरुजीकडून. अरे आपली काहीच भक्ती नाही हो. आपल्याला वाटतंय आपण पंढरपूरला जातो काहीतरी भक्ती करतो, काहीच नाही. दोंडा महाराज 4 महिने बूट घालीत नव्हते पंढरपुरात. चप्पल नाही, बूट नाही, काय नाही. चातुर्माश्या काय 4 महिने जर गुरुजी गेले पंढरपूरला आषाढीला ह्या कालच्या वारीला आषाढीला एकदा गेले पंढरपूरच्या अलीकड पहिल्या टांग्या फंगे असेच होते म्हणा. बाबा वाहनं तरी कुठं होते म्हणा. आणि ते अहो मला इथं सांगतो मी येरमाळ्याला गेलो कीर्तन येरमाळा नाही का आपली येरमाळा. येरमाळ्याच्या खाला कोणी गाव आहे त्याचं नाव वडगाव. त्या वडगावला गेलो कीर्तनला आम्ही. दिवाणी शेलगाव. हे शेळगाव आहे आपलं. शेळगाव ते शेलगाव आहे त्याचं नाव दिवाणी शेलगाव. तिथं मी गेलतो. तिथला एक सांगू लागला मला सुतार पांचाळ. ते म्हणजे महाराज मी गुरुजीला मारवाड्याचा इथं टांग्या होता. आमचा मारवाडी मोठा श्रीमंत होता आणि त्या मारवाड्याचं महाराजाचं लई गुरु शिष्याचं नातं. मी इथं 7-7 दिवस गुरुजीला सप्त्याला आणायचं आणि गुरुजी त्याच्यामुळे यायचं मारवाड्यामुळं. मग मी टांगा 2 खिलारी बैल घेऊन जायचो पंढरपुरात. कुठं करमाळे हे येरमाळे हे येरमाळे येऊन जायचं पंढरपूरला टांगा आणि खिलारी बैल घेऊन आणि गुरुजीला टांग्यात आणायचं येरमाळ्याला त्या दिवाणी शेलगावला. 7 दिवस गुरुजी राहायचे आणि मी इथं त्यांनी चिंतन सांगायचं. ते पांचाळ नावाचा एक माणूस आहे तिथला त्या शेलगावचा. माझा नेम त्यानंच घेतला होता माहिती. तिथे सांगू लागला लय गुरुजी सांग. गुरुजी एकदा जर पंढरपुरात गेले चंद्रभागेच्या अलीकड बूट काढला एक बार ते खडावा ते हातात न्यायचे मठात आणि जे 4 महिने प्रवचन पाठ सांगायचे. संडासला जायचं असलं कुठेही जायचं असलं देवाला पाया पडायला जायचं असलं कुठेही जायचं असलं तर खडावा घालायचे. ते बूट घालायचंच नाहीच घालायचा. आणि मग कवा घालायचा कार्तिकी वारी झाल्यावर आणि चातुर्मास संपल्यावर. लक्षात आलं का. मग गावाकडे यायचं असल्यावर चंद्रभागेच्या अलीकडे यायचं आणि पुन्हा बूट टाकायचा आणि ते बूट घालायचा आणि पुन्हा यायचं. मग त्याला विचारलं गुरुजी चिल्लारे आहेत संडासला जावं लागतं काय. संडास तरी घरी कुठं होत्या. संडासला आपल्या लहानपणी बाहेर जावं लागत होतं. बाहेर जावं लागायचं तर ते गुरुजी म्हणायचे म्हणा त्या कामून बूट घालीतात गुरुजी. तुम्हाला काय माहिती आहे रे. अरे पंढरपूरमध्ये खडे गोटे सुद्धा दगडे देव आहेत. ऐका पंढरीचे महिमान रावळ तितके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. आणि मग असं असेल तर त्याच्यावर आपण बुटानं पाय कसा द्यावर. ही काय झाली भक्ती. ही भक्ती आहे. आपल्याकडे आहे काही एवढी भक्ती आपण चंद्रभागेत हागतो बरोबर आहे ना. पाण्यात हागायची तयारी हो. असे खान लोक हे काय काय भक्ती आपल्याकडं काय आचरण आहे आपलं सांगा. अशी भक्ती गुरुजी करीत होते. पुन्हा ज्ञान तसंच ज्ञान शिगरला. वैराग्य तसंच होतं कडक. पैशाला हात लावणार हात जन्मभर पैशाला हात नाही लावला कोणाच्या कळलं. असा पैशाला हात लावला नाही त्याला म्हणतात महात्मा गुरुजीला. आणि शिक्षण म्हणताल तर आळंदीत घेतलं होतं फक्त दादाकडं. कुठं ऋषिकेशला गेलो कुठं गेलो गप्पा नव्हत्या आणि ते तशा. आणि मी शास्त्रीय पंडित स्वतःला म्हणून घेतलं बी नाही कोणी.
महाराज अशा लोकांचं नाव घेतलं तरी तुमचं पाप जाईल. मोतीराम महाराज बरं काय निष्कलंक भक्ती असेल त्याच्याबद्दल वाद नाही, पण कलंक नाही लावून घेतला परमार्थात. हो, आंगड्यात पैसे टाकले 100 रुपये तर ती बंडी फुकून दिली कोणी गुरुजीनं, आणि ते निष्कलंक महात्मे. आणि मग अशा गुरुजी सारख्याचं मोतीराम महाराज सारख्याचं आपण नाव बी घेतलं सकाळी सकाळी तर म्हणे काय म्हणले मग पुण्यवंत व्हावे सज्जनांची नावे नाही गे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. अरे तुकाराम तुकाराम ज्ञानबा ज्ञानबा म्हणले असतं पाप जाईल हो. ज्ञानबा तुकाराम तर ज्ञानबा तुकारामच आहेत ते, पण मोतीराम मोतीराम म्हणलं तरी पाप जाईल, की रंगनाथ गुरुजी म्हणलं तरी पाप. अशी हे निष्कलंक महात्मे आहेत. म्हणून एक लक्षात ठेवा, तुकोबारायांचा हेतू या अभंगामध्ये काही नाही कळाला. देवाला म्हणायचंय काय, एवढं जे देवाला विशेषण द्यायले आणि एवढं जे बोलायले हे विशेषणे विशेषी ते दृश्य नव्हे रूप तुझे म्हणून मी वा वा बरं काय लाजे वानना इही अशी गोवी बघा. हा हे विशेषणे विशेषी जे ते दृश्य नव्हे रूप तुझे म्हणून मी लाजे वानना इही, म्हणून तुला मी वर्णन करण्यात लाजायलो. किती विशेषण दिले तर तुला ते विशेषण बसत का. विशेषणाहून वेगळा आहेस तू, कोणत्याही विशेषणाहून तू वेगळा आहेस असे म्हणतात. तरी पण काही ना काहीतरी विशेषण द्यावं लागतं. आणि ते मग ते रूप सिद्ध करण्यासाठी तुकाराम महाराज सर्वी सर्वोत्तम काय म्हणायचे देवाला, सर्वी सर्वोत्तम. तुम्ही सर्वी आणि सर्वोत्तम आहात आणि आयसे विसरता धर्म, म्हणजे तुमचा असा स्वभाव आहे, स्थिती आहे. आणि ही स्थितीला तुम्ही विसरायले देवा. झाड कल्पतूर काय अवेर करताय काय नाही. आणि मग तिसऱ्या चरणात दृष्टांत दिलाय परिसाचा. काय दृष्टांत दिला तर ते म्हणजे परिसा तुमचे देणे, तो 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 त्या जागे अभिमान. परिस आता परिस कल्पतरू चिंतामणी कामधेनू हे खरं तर स्वर्गीय वस्तू. मृत्यू लोकातल्या वस्तू इतका दाखवावर कुठं परीस आहे ते, कोणाकडं परीस. आणि परीस असल्यावर तुमच्याकडं हा मग तुम्ही तर काय बाबा बघायचंच काम नाही. कोण्या लोखंडायला लाईत बसतात सोनच करतात ते. हा काय अहो लोखंड असून तर खंबे न्यायला चोरून लोक, आणि लोखंडाचं सोनं होत असल्यावर बा तुझ्या घरी परीस आहे आणि लोखंडाचं सोनं होत आहे म्हणल्यावर हे पैप तर तू काढून नेतोस इथली. बरोबर आहे का, लावलं की सोनं. बरं किती सोनं दिलं म्हणजे आपल्याला पुरं वाटेल काय गं आहे की बाबा काय किती बी मिळू द्या. महाराज या वस्तू आपल्या मृत्यू लोकातल्या नाही. आता परिसा भागवताकडे परीस होता, ते रुक्मिणी मातेने दिला होता ते माहीत आहे. ते काय मृत्यू लोकातला होता काय यायला. परिसा भागवत नामदेवरायचा शिष्य भागवत बरोबर ब्राह्मण होता ना, त्याच्याकडे परीस होता. कोणी दिला होता, रुक्मिणी मातेनं. मग रुक्मिणी माता तर ती काय परिसाची मायेच आहे ती, बरोबर आहे की नाही. ती माया आहे आणि मायेला काही करता येतं, माईक वस्तू त्याला काय करायचे. पण खरा नामदेवरायांनी दाखविला वाळूचा करून दाखविला, हे तरी माईकच होता. म्हणजे या मृत्यू लोकातली वस्तू त्या नाहीतच, पण परिसाला गुण दिलाय म्हणले तुकाराम महाराज. म्हणले परिसा तुमचे देणे तर तो त्या जागे अभिमान. तुकाराम महाराज म्हणतात परिसाला तुमचं देणं आहे. तुमचं देणं म्हणजे त्याच्या अंगाचे गुण दिलाय परिसाच्या, की लोखंडाला स्पर्श केला की सोनं. हे गुण कोणाचा आहे, तुझा आहे. म्हणजे त्याच्या अंगात गुण दिलाय तो तो दिला, आणि दिल देऊनही तो ते काम करायला की नाही. मग दिलेल्या गुणाचं काम करायला की नाही. लोखंडाला झगटला की काय करतंय ते सोनं करतंय. म्हणजे भगवंतानं दिलेला धातूला गुण आहे तर ते धातू आपापलं काम करायला. धातूमध्ये गुण ईश्वराचेच आहेत ना का माणसाचे. आता लोह चुंबक बघा, ते चुंबक इकून त्या लोखंडाला लावलं तिकडे वळतंय की नाही, त्याच्यात तुला गुण आहे. ते लोखंड असा खेळा ठोला आणि परिस मोठा आपले हे ते चुंबक मोठा असावं आणि ते खटकून मागं घेते त्यात. सांगा बरं ही त्याच्यात दिलेली शक्ती कोणाची या, मग आपल्या अंगात शक्ती कोणाची या, सगळं ईश्वराचंच आहे ना, बरोबर आहे की नाही. मग परिसाला गुण दिलाय
मग परिसानं लोखंडाला म्हणला का मी कधी करणार नाही सोनं. कसलंही लोखंड येऊन कसलं बी येऊन काय बी येऊ त्याचं कामच आहे. लोखंडाला लागलं की काय करतंय? सोनं करतंय. मग परिसा तुमचे देणे तर तो त्या जागे अभिमाने तुम्ही दिलेला गुण त्याच्या अंगातला आहे. त्याचं काम ते दिलेलं आहे गुणाचं करायला आहे की नाही? करायला आहे. त्याचं कामच आहे ते. तुम्ही दिलेला गुण आहे. लोखंडाचं सोनं बनविले बिचारा बनवायला आहे. हो तेवढंच काम आहे त्याचं. फक्त लोखंडाचं सोनं करणे. बरोबर आहे ना? लोखंडाचं सोनं करतंय ही त्याच्यात. आता ते कबीर महाराज काय म्हणले संतांच्या बाबतीत? कबीर महाराजांचं म्हणणं आलं परीस आणि संत. संतांना उपमा देतात म्हणले चंदनाची, कल्पतरू, परीस, कामधेनूची. संत तसेच आहेत ना. पण म्हणले त्याची उपमा परिसाची संतांना कमी पडते. कशी कमी पडते? संत पारस में बहुत अंतर्जान. कबीर महाराजांचं म्हणणं आहे संत पारस में बहुत अंतर्जान. म्हणजे संतामध्ये आणि परिसामध्ये खूप फरक आहे म्हणले. खूप अंतर आहे. कसं अंतर आहे म्हणले? हे लोहे का सोना करे, हे लोहे का सोना करे, वो करे आपू समान. लक्षात आलं की नाही बोललेलं? परीस लोखंडाचं सोनं करतंय पण लोखंडाला परीस करतंय का? नाही. मग कमीत वय की नाही? काय करायचं? लोखंडाचं सोनं केलं. आता त्या लोखंडाला दुसरं लोखंड लावल्यावर काय धर्म आहे त्याच्यात? फक्त सोनं झालं. हे लोखंडाचं पैप सोन्याचा झाला. त्यानं दुसऱ्या संघ काही काम केलं तर काहीच नाही. फक्त त्याला मोल आलं. पण दुसऱ्याला मोल दिलं का त्यानं? त्याला पुन्हा लोखंडानं नाही दिलं. मग परिसानं काय केलं? फक्त सोनं केलं. परिसानं त्याला परीस करायला पाहिजे होतं. मग किंमत वाढत होती की नाही त्या लोखंडाची? हा लक्षात आलं की नाही? संत पारस में बहुत अंतर्जान. हे लोहे का सोना करे ना. हे लोहे का आणि हे करे आपू समान. आपू समान म्हणजे आपल्यासारखे. आपणा सारखे करीत येतात काळ नाही काळ वेळ तयार. मग संत मोठे का परीस मोठा? हा. मग भगवंत मोठा का परीस मोठा? भगवंत मोठा का? ते बी आपल्यासारखं करते. भक्ताला आपल्यासारखं करत नाही का? तुकाराम महिन्यांवरांनी मागणी मागितली ना काय की देवा आपले समसाठी करून ठेला. कुठे? अरे बाबा हो त्याच पूर्वार्ध काढीत जा. ते पुढचं काढतात तुम्ही. हा त्याच्या आधी म्हणाल तर गुर काढा घे. अवघाची संसार सुखाचा करेल. जाईन गे माय तेच आहे का? जाईन गे माय त्या पंढरपुरा भेटेन माहेरा सर्व सुकृताचे क्षम मी देईन बापरोक माझ्यावर भेटी आपुले समसाठी करून. आणि ते काय काय म्हणणारे काय म्हणजे भजने आपुल्या सेवेसाठी करून. म्हणजे अर्थ नाही कळत ते अशी बोंब होती ना. अर्थ नाही कळला की अशी बोंब होती. आपुल्या सेवेसाठी म्हणतात की नाही? सेवेसाठी नाही समसाठी. आपुले समसाठी करोनी ठेला. येतच नाही महाराज तसं. येत नाही त्याला म्हणायला. अरे काय आम्ही असंच म्हणतो सेवेसाठी नाही म्हणे नाही. पण जे आहे नाही म्हणे जाऊ नका. इथून पुढे आता नीट म्हणा. बापरुक्मा देवरू विठ्ठलाचे भेटी आणि आपले समसाठी करोनी ठेला. म्हणजे पांडुरंगानं मला त्यांच्यात विलीन केलं. लक्षात आलं की नाही? मी आलिंगन दिलं की मी तद्रूप झालो असं म्हणायचं माऊलीला. मग जर पांडुरंग आपल्यासारखं करते संत आपल्यासारखे करतात. म्हणून संतांना उपमा परिसाची नाही. फक्त एका अंगानं घ्या. कोण्या अंगानं? परिसाला तुम्ही दिलेला गुण आहे की लोखंडाचं सोनं करणे. हे गुण कोणाचा? ईश्वर आहे. ईश्वराचा. ईश्वरी सृष्टीतले गुण कोणाचे आहेत? बघा बरं तुम्ही. ते इथे एक झाड असते ते आग्या मोठाचं लागलं की ओळखतो काय की काय ते आग्या बोल आहे बाबा इथे कुठे कुठे. हा आहेत आहेत. त्याच्यावर पाय इथं होतो महाग. त्याच्यावर पाय पडला की नाही खणखूनच करतो. आग होती की नाही? मग त्याच्यातला त्या आगमनाचा गुण कोणी दिलाय? ईश्वरीच गुण आहे ना त्या वनस्पतीत का नाही? ह्या आंब्याला गोडपणा बघा बरं. आता कुठं पाणी घातलं आणि त्याला आले फळं आणि शेवटी शेवट व महाराज ते पाडाला लागू तर बी आंबटच लागते. आमचा रामू म्हणला पलीकडला आंबा ते त्यानं हिरवा खाल्ला होता.
हेरा म्हणून आमच्या पलीकडला आंबा लय आंबटे म्हणलं बाबा माग वाऱ्यानं पडली होती का रे हो त्या पाळीला लागले यंदा बिचाऱ्याला लागले पण त्या वाऱ्यानं बकळ पडले 75 आंबा पडला होता आणि गावात तुला वाट म्हणलं रामला म्हणलं नाही तुला काही नाही त्यातले नेले ते म्हणलं लईच आंबटे महाराज लईच आंबटे म्हणला बाबा मी म्हणलं ते हिरवेपणी आंबटे आणि हिरवेपणी आंबट असत जाऊन ते गोड पुन्हा होत जाऊ मग ती खराब त्याच्यातली चव अलग असते आणि हिरवेपणी गोड लागतंय का ते जरी शेवटी गोड लागलं तर चवीला येत खरा आंबा ते की आंबटपणी आंबट लागला पुन्हा गोड मला पिकल्यावर कसा लागला रे साखर आहे साखर हा आता सांगा बरं तुम्ही विचार करा आता शेवट पस्तोर पाडायला लागूस तर काय होत त्याच्यात आंबटपणा होती का साखर मधात आणि कवा आली बाबा ते पाडायला लागलं की साखऱ्या नाही कोणाचंही देणं ती कधी शिंदे कडू पण गेली हा मंगळ गाडी चुकू द्या नाही एक नाही एक कसं आहे नारायण आणि पांडुरंग फरक आहे पण गाच्यात जसं असेल तसं म्हणा काय आपलं अर्थानं लावते ते एकंदरीत सगळ्या वस्तूमध्ये जे काही गुण आहेत ना ते प्रत्येक गुण कोणी दिले तर मग परिसातला गुण आहे लोखंडाचं सोनं करणे हे कोणी दिला तुम्हीच दिला म्हणून परिसा तुमचे देणे बर काय तो त्या जागे अभिमान आहे त्या आपल्या अभिमानानं जागते आणि लोखंडावर परीस करतय तसं तुम्ही आम्हाला परीस करावं तुम्ही आम्हाला सोनं करावं आमचं असं काहीतरी मनातला हेतू आहे कोणाच्या तुकोबारायांच्या आपण इथं सोडून देऊ टाइम झाला आणि 5-2 मिनिटं आगाव